शालिवाहन कालखंडातील ऐश्वर्य संपन्न नगरी, त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊलींची जन्मभूमी, संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, महानुभाव पंथाच्या संत चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्याने प्रफुल्लित झालेली भूमी अर्थात पैठणमधून मी आमंत्रित करतोय निवेदनातील तेजस्वी सूर्यकिरण अर्थात किरण गाडेकर सर यांना. त्यांनी आपली कथा सादर करावी. नमस्कार, मी किरण गाडेकर. मराठी संस्कृती आणि मराठी परंपरा याचा आत्मभूत घटक म्हणजेच वारकरी संप्रदाय अर्थात संत चळवळ. प्रख्यात एका ठिकाणी म्हणतात की संत ज्ञानेश्वर हा या महाराष्ट्राचा श्वास आहे आणि संत तुकाराम या महाराष्ट्राचा निश्वास आहे. प्रख्यात्री यांची क्षमा मागून मी असं म्हणेल की संत ज्ञानेश्वर हा महाराष्ट्राचा श्वास आहे, संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राचा निश्वास आहे, तर संत एकनाथ महाराज या महाराष्ट्राचा ध्यास आहे. आणि याच संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेल्या नगरीतून मी या ठिकाणी आलो. अर्थात नाथांच्या नगरीत मी राहतोय म्हणजे मी नाथांवर खूप मोठे उपकार करतोय अशातला काही भाग नाही. एखाद्या प्रसंगाला जेव्हा कल्पनेची फोडणी मिळते, एखाद्या प्रसंगाला जेव्हा कल्पनेची झालर मिळते, तेव्हा त्याचं कथेमध्ये रूपांतर होत असतं. आणि अशीच एक छोटीशी कथा मी आपल्या पुढ्यामध्ये आज सादर करत आहे. कथेचं नाव आहे अतिथी देवो भव. दिंड्या, दुकानं आणि भाविकांच्या गर्दीनं पैठण शहर फुलून गेलं होतं. निमित्त होतं नाथषष्ठी, संत एकनाथ महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा. या निमित्त पाहुण्यांचा राबता प्रत्येकाच्याच घरी. माझं घरही त्याला अपवाद नव्हतं. वास्तविक अतिथी देवो भव अशी मानणारी आपली संस्कृती, पण तरी सुद्धा मला असं वाटतंय घरामध्ये आलेला पाहुणा घरातील प्रत्येकालाच देवासारखा वाटेल अशातला भाग नाही. तो जर आपल्या बायकोच्या नातेवाईकांपैकी कोणी असला तर आपल्या कपाळावर आठ्या, आणि जर तो आपल्या नातेवाईकांपैकी कोणी असला तर बायकोच्या कपाळावर आठ्या. दारात चपलांची रांग बघितली आणि घरात कोणीतरी पाहुणे आल्याची जाणीव झाली. चेहऱ्यावर कृत्रिम हास्याची शाल पांघरून घरामध्ये प्रवेश केला. नमस्कार करत कधी आलात असा औपचारिक संवाद साधून मी मागच्या घरामध्ये गेलो. पाहुणे कोण आहे ते तोपर्यंत माझ्या लक्षात आलं नव्हतं, पण स्वयंपाक घरामध्ये सौभाग्यवतीची कामातली लगबग बघून आलेले पाहुणे तिच्याच नात्यातले असावे याची खात्री माझ्या माहेरचे अमक्याचे तमक्याचे कुणीतरी अमुक तमुक वगैरे वगैरे असं काहीतरी तिने सांगितलं. मी पण नेहमीप्रमाणे आणि सवयीप्रमाणे ह म्हणत फक्त ऐकल्यासारखं केलं. वास्तविक लग्न म्हणजे काय असतं तर अहो ऐकलं का पासून ते बहिरे झालात का इथपर्यंतचा प्रवास म्हणजे लग्न असतं. आणि या प्रवासामध्ये आपण फक्त हच करायचं असतं. मी ह करून माझं काम धकून दिलं. एरवी गंमत सांगतो तुम्हाला, एरवी कामामध्ये म्हणजे मी बोलायचं धाडस का, तुम्ही खूप नशीबवान आहात कथा कथनकार. तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायला टाइम भेटला, तुम्ही घरी कथा वाचू शकत होतात. माझं दुर्दैव असं सर की मी घरी कथा वाचू पण शकत नव्हतो. मला इथं आल्यावर तयारी करावी लागली एका साईडला विंग मध्ये जाऊन. म्हणजे तुम्ही खूप नशीबवान आहात, तुम्हाला वेळ भेटला. एरवी कामात गोगलगाईप्रमाणे ढिम्म असलेली ती आज चक्क मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतल्या का पावलं लागली. एरवी तुम्हाला खोटं नाही सांगत, एरवी 1 कप दुधामध्ये 4 कप चहा होतो. 1 कप दुधामध्ये 4 कप चहा. आज गंमत अशी झाली, दूध आणि चहा याचं प्रमाण समान झालं. आदर तिथं करण्यात माझा काथ्याकूट होणार यात शंकाच नव्हती. कारण चहाचा ट्रे जसा पाहुण्याकडे घेऊन गेलो तसाच परत स्वयंपाक घरात आलो. त्यातलं कुणीतरी काशीला जाऊन आलं म्हणे, थोडक्यात तिची काशी करून आलो. आता मला आतापर्यंत कळलं नाही काशीचं आणि या कब्बशीचं काय वाकड आहे. कारण काशीला लोक जाऊन आले की फुलपात्रात चहा पितात. तिने तिची काशी केली, त्रास मला झाला. मी तिला हे सांगितलं, तिनं फक्त उभ्या उभ्याच त्या फुलपात्राकडे बोट दाखवलं. अर्थात तिनं फक्त बोटच दाखवलं, पुढचा सोपस्कार मलाच पार पाडावा लागला. त्यातच पाहुण्याच्या पोरानं भोकाड बसवून सारा घर डोक्यावर घेतलं. त्याला म्हणे आमच्या चिरंजीवाची रिमोटची गाडी आली होती. बरं गंमत पहा, आमचा चिरंजीव पण एवढा पुढीचा. एरवी बारीक सारीक गोष्टीवरून माझं आहे असं करणारा चिरंजीव नेमकं याच वेळी त्याच्या अंगामध्ये तुकाराम महाराज संचारले. त्या इंद्रायणीमध्ये गाथा अर्पण करावी तशी ती गाडी आणि रिमोट त्याला अर्पण केली. हो, माझ्या डोळ्यासमोर फक्त काजवेच नाही चमकले सर, 500 रुपयाच्या 3 करकरीत नोटा पण समजल्या. 1,500
हाच आकडा माझ्या डोळ्यासमोर सारखा रेंगाळत राहिला. इकडच्या तिकडच्या गप्पांच्या नादात बराच वेळ निघून गेल्यानंतर दर्शनाहून येतो असं उशिराचं शहाणपण पाहुण्यांना सुचलं. ते दर्शनाला निघाला तोच, दर्शनाला खूप उशीर लागेल, जेवण करून जा, सौनी हटकलं. हे सुतोवाच करताच पाहुण्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता मान डोलावली आणि पाहुणचाराचा पुढचा सोपस्कार सुरू झाला. तिला अनेक पदार्थ तयार करता येतात हे त्याच दिवशी सगळ्यात पहिल्यांदा मला कळलं. अर्थात त्या पदार्थांचा आणि चवीचा काही संबंध असेल असं काहीच नाही. जर चुकून हुकून पदार्थ आणि त्या चवीचा काही संबंध आला तर तो निव्वळ एक योगायोग समजावा. ताटात पदार्थांची रेलचेल झाली. तेवढ्यात तुम्ही नंतर बसा, पाहुण्यांना काय कमी जास्त लागतं ते बघा. तार सप्तकात सौनी गर्जना केली आणि माझा परत नंदीबैल झाला. यथा अवकाश जेवण आटोपल्यावर दर्शन घेऊन तसंच निघतो असं उशिराचं शहाणपण पाहुण्यांना सुचलं आणि माझा जीव भांड्यामध्ये पडला. स्वारी निघणार याचा आनंद गगनात मावेना. पाहुणे निघाले तेवढ्यात पुन्हा स्वयंपाकघरातून अंगावर वीज पडावी तसं वाक्य कानावर आदळलं, तुम्ही जा त्यांना सोडवायला. पण मला आश्चर्य त्या पाहुण्यांचं वाटत होतं की निदान पक्षी त्या पाहुण्यांनी तरी म्हणायचं असतं ना, तुम्ही कशाला त्रास घेता. मला पक्की खात्री आहे गेंड्याची कातडी, निगरगट्ट याच्यासारखे शब्द असलेल्या लोकांमुळे जन्माला आले असावे. ठरल्याप्रमाणे दर्शनासाठी मंदिराची दिशा धरली. पायातल्या वाहना मंदिराच्या बाहेर काढल्या. चेंगराचेंगरी, ढकलाढकली, भसाड्या आवाजातील अभंग, तितक्याच भसाड्या आवाजातील कोरस, सगळ्या प्रकारचं दिव्य बार करत कसं बस नाथांचं दर्शन झालं. मंदिराच्या बाहेर आलो. बाहेर पाहतो तर काय, माझी चप्पल गायब. बाकी सगळ्यांच्या चपला, पाहुण्यांच्या चपला सुस्थितीत, माझी चप्पल गायब. 2 दिवसांपूर्वी घेतलेली चप्पल. तिला नजर लागली. आजूबाजूला सर्वत्र पाहिलं, चप्पल कुठंच नव्हती. पाहुण्यांवर मनोमन चरफडत अनवाणी पायांनी त्यांना वाटी लावण्यासाठी बस्तारकाची वाट धरली. मित्रांनो, चप्पल गेली याचं दुःख होतच, पण पाहुणे चाललेत याचा आनंद त्यापेक्षा जास्त होता. आणि योगायोगानं गाडीही लवकर मिळाली. टाटा बाय बाय, या पुन्हा निवांत असं काहीसं कोरडं प्रेम दाखवून पाहुण्यांना वाटी लावलं. घराची वाट धरली. थकलेल्या जड पावलांनीशी घरापाशी आलो आणि दारातलं दृश्य पाहून जागीच थिजलो. दारात चपलांची रांग कायम होती आणि सौभाग्यवती स्वयंपाकघरात कामात दंग होती. तिच्या मावशीच्या अमक्याचे तमक्याचे कुणीतरी अमुक तमुक वगैरे वगैरे. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद सरजी. आणि आपला पत्ता जरूर देऊन जा. आम्ही पैठणला आल्यानंतर आपल्याला भेटायला नक्की येऊ. कवितेला वंशमोर असतो, परंतु इथे कथेला सुद्धा वंशमोर मिळालेला आहे. जाणकार रसिकांचे मनपूर्वक आभार.